नमस्कार, प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीचे जे 10% जे घराच्या किमती कमी झालेल्या आहेत, त्याची माहिती आपण आज चॅनलवरती पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जसेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते. सिडकोने 10% घराच्या किमती कमी करणार असं सांगितलं आहे. पण हे कोणत्या लोकेशनचे असणार आहेत? जे आता लेटेस्ट 4,508 घरांची जी लॉटरी निघाली त्या लॉटरीची असणार, की जे 26,000 घरांची लॉटरी निघालेली होती त्याच्यामध्ये जे 14 ते 15 लोकेशन होते, जसे की सर्वप्रथम वाशी, त्यानंतर खारघर रेल्वे स्टेशन, त्यानंतर खारघर सेक्टर 14 EWS LIGचा प्रोजेक्ट, त्यानंतर तळोजामध्ये सेक्टर 28, सेक्टर 39, सेक्टर 37A, कळंबोली, पनवेल बस टर्मिनल, मानसरोवर खांदेश्वर आणि उल्वे बामणडोंगरी खारकोपर या लोकेशनची घरे होती. 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये याच्यामधील जेव्हा जी लॉटरी डिक्लेअर झाली होती, ज्यांना जे लॉटरी विनर होते त्याच्यामध्ये फक्त 26,000 पैकी 8,000 जे लॉटरी विनर असतात त्यांनी फक्त फर्स्ट इन्स्टॉलमेशन पे केलेलं होतं. आणि फर्स्ट इन्स्टॉलमेशन पे केल्यानंतर या लॉटरीला प्रतिसाद नाही मिळालेला. आणि ज्या घराच्या वाढलेल्या किमती होत्या, EWS आणि LIG टाईपची जी घरे होते, आता या सगळ्या लोकेशनच्या किमती कमी होणार का? किमती कमी झाल्यानंतर प्रोसेस कशी असणार आहे? तर बघा, आतापर्यंत आपल्याकडे जे अनुभव आहेत मागील लॉटरीचा, जसे की सेक्टर 34-36चा ज्यांना जे मेंटेनन्स जे माफ केले होते त्यांच्यानंतर त्यांना ते पेमेंट कसं आलं होतं. त्यानंतर बामणडोंगरी लॉटरीचे जे जे घराच्या किमती होत्या त्या कमी झालेल्या होत्या. परत आता ही प्रोसेस कशी असणार आहे याची माहिती आपण आज पाहणार आहोत. सर्वप्रथम जो मागील अनुभव सांगतो तुम्हाला, जे तळोजामधील जी घरे होती सेक्टर 34 आणि 36, जे EWS LIGची जी घरे होती त्यांना जस्ट 1 वर्ष झाले आता पोझिशन मिळालेलं आहेत. त्यांना जी लॉटरी होती त्यांना जवळपास 3 ते 4 वर्ष घराचं पोझिशन मिळालेलं नाही. आणि त्यांच्या घराचे हप्ते आणि रूम रेंट यांच्यामुळे त्यांच्यावरती तो म्हणजे जो पैशाचं जे प्रेशर आलं होतं, की दोन्ही गोष्टी ते सांभाळू शकत नव्हत्या. पण त्यांना पोझिशन भेटलेलं नव्हतं, तरी पण त्यांच्याकडून सिडकोने मेंटेनन्स आणि याचे पैसे घेतलेले होते. तर ते सिडकोने त्यांना माफ केलेले होते. माफ केले होते म्हणजे मग त्यांना ते पेमेंट त्यांच्या अकाउंटवरती पाठवण्यात आलं. जे त्यांच्याकडे डिटेल्स होती, जे अकाउंट होते त्यांच्याकडे, ते त्यांच्या अकाउंटवरती पाठवण्यात आले. ज्यांचे अकाउंट मिसमॅच होते किंवा काही प्रॉब्लेम आलेला होता, तर त्यांना सिडको ऑफिसला जाऊन त्यांना ते त्यांचे जे ॲप्लिकेशन होतं किंवा बँकेची डिटेल्स त्यांना तिथे द्यावी लागत होती आणि त्याच्यानंतर त्यांच्या अकाउंटवरती हे पैसे आले होते. हा सेक्टर 34-36चा अनुभव. त्यानंतर बामणडोंगरीमध्ये जी लॉटरी निघाली होती, आय थिंक मला वाटते लॉटरी लागल्यानंतर जे घराच्या किमती होत्या, अलॉटमेंट येण्याच्या पूर्वीच त्या घराच्या किमती कमी झाल्या, म्हणजे तो प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह झालेला आहे. त्यामुळे माझ्यापर्यंत जी माहिती आहे तोपर्यंत म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची प्रोसेस झालेली नाही. ओके, आता हे झाला मागचा अनुभव. माझ्यापर्यंत ह्या 2 लॉटरीचा अनुभव आलेला आहे. त्यानंतर आता जी हे 26,000 घरांची लॉटरी निघालेली आहेत, याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला जे लोकेशन सांगितलेले आहेत, आता काही लोकेशनचे अलॉटमेंट लेटरसुद्धा आलेले नाहीत, जशी की वाशी आणि खारकोपर. माझ्यापर्यंत अशी माहिती होती की जी वाशी आणि खारकोपरचे अलॉटमेंट लेटर याच्याकरिता आलेले नाही, कारण की सिडकोच्या घराच्या किमती कमी होण्यासाठी जे मोर्चे आंदोलनं झाले होते त्याच्यासाठी ह्या घराच्या त्यांचे अलॉटमेंट लेटर आलेले नाही. कारण की अलॉटमेंट लेटर एकदा आल्यानंतर घराच्या किमती कमी झाल्यानंतर परत त्यांना अलॉटमेंट लेटर हे आपल्याला द्यावे लागत होते. म्हणून आय थिंक सिडकोकडून हे अलॉटमेंट लेटर आलेले नाही असा माझा प्राथमिक अंदाज आहे. आता काही लोकेशनचे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत. आता काहींनी फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेमेंट केलेलं आहे, काहींचे इन्स्टॉलमेंट बाकी आहे. काहींचे आता माझ्या मते माहिती आली की काहींचे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसुद्धा आता सुरुवात होणार आहे. मग यावेळेस या केसेसचं काय होणार आहे? तर बघा, कोणत्या लोकेशनला कोणत्या लॉटरीचं ज्या तुम्ही स्टेपला पोहोचलेल्या आहेत त्या स्टेपपर्यंत तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि सरसकट जर तुम्हाला 10% घराची किमती कमी झालेल्या आहेत, एक तर तुम्हाला ते माफ करण्यात येतील. म्हणजे जर घराची किंमत जर 20 लाख असेल तर त्याच्यातले तुम्हाला 2 लाख रुपये तुम्हाला पेमेंट करायचं नाही आहे असं तुम्हाला कुठे नोटिफिकेशन येईल. किंवा तुम्हाला जर तुम्ही 20 लाख रुपये जर पेमेंट केलेलं आहे तर तुम्हाला 2 लाख रुपये जर 10% कमी झाले तर तुम्ही ज्या अकाउंटमधून पेमेंट केलं त्या अकाउंटमध्ये येणार. तर म्हणजे तुम्हाला सांगायचं एकच तात्पर्य, म्हणजे आता हे जे सरसकट 10% घराच्या किमती कमी झालेल्या आहेत याच्यामध्ये सिडकोद्वारा एक नोटिफिकेशन येणार आहे. एक म्हणजे सर्वप्रथम आता घराच्या किमती जशा कमी झाल्या तसं ज्या पहिल्या किमती आताच्या किमती असं 10% कमी होईल. त्यानंतर तुम्ही ज्या स्टेपला पोहोचले त्या स्टेपपर्यंत तुम्हाला ती प्रोसेस पूर्ण कंप्लीट करावी लागेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हे जे 10% जे कमी झालेले घराची किमती
त्याचं ते पुढचं बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. तर असं हे तुम्हाला या सिडको लॉटरीमध्ये जे गोंधळ झालेला आहे सर्व लॉटरी विनरचा, जे त्यांनी कमेंट केलेले आहेत की सर कोणत्या लोकेशनचे होणार आहेत, आम्हाला त्याचा फायदा कसा मिळणार आहे, पुढची प्रोसेस काय होणार आहेत, काहींनी मानसरोवर खानदेश, तर सर्वांच्या बघा सरसकट 10% म्हणजे 2026च्या लॉटरीमध्ये जे 24,000 घरं होती, माफ करा 2024च्या लॉटरीमध्ये 26,000 जी घरं होती, या लोकेशनला जी घरे होती त्यांचीच कमी होणार आहे. काहींनी कमेंट केलेले आहे की सर या लॉटरीचे कमी होणार आहे का? तर बघा या लॉटरीचा तिथे कुठेही उल्लेख झालेला नाही. ही लॉटरी जस्ट आता 1 ते 1.5 महिन्यापूर्वी झालेली आहे आणि याच्यानंतर सकाळी जे 26,000 घरांची जी घरे होती त्याच लॉटरीमधील ह्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. जे सिडको लॉटरी विनर होते, ज्यांनी मोर्चे, आंदोलनं, प्रदर्शनं केलीत, नवी मुंबई महानगरपालिका तिथे जे ऑफिस आहे तिथे सर्व सिडको लॉटरी विनर जमलेले होते. वाशीला सुद्धा मोर्चा झालेला होता. जे आमदार साहेब आहेत त्यांच्यापर्यंत त्यांनी पत्रव्यवहार केलेला होता. हे सर्व मोर्चे, आंदोलनं मागील 8 ते 10 महिन्यापासून सुरू होते आणि त्याचंच हे कुठं फलित झालेलं आहे. सर्वप्रथम ज्या मोर्चा आंदोलनामध्ये ज्यांनी ही खूप मेहनत घेतलेली आहे, सर्वप्रथम त्यांचे आभार मानावे लागतील, कारण की त्यांच्यामुळेच या घराच्या किमती कमी झालेल्या आहेत आणि त्याचंच हे बेनिफिट हे सर्व लॉटरी विनरला मिळालेलं आहे. तर ज्यांनी या घरासाठीचे प्रयत्न केलेले आहेत सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे या घराच्या किमती कमी झालेल्या आहेत. तर असे हे आपण आजच्या लॉटरीमधील जे घराची जे दर आहेत ते कमी झाले आहेत त्याची माहिती बघितलेली आहे. जसे सिडकोद्वारा आपल्यापर्यंत जी माहिती येणार आहेत सोशल मीडियाद्वारा, त्यांचं जे काही लेटर येणार आहेत, PDF येणार आहेत, की आता याच्यानंतरची कशी प्रोसेस असणार आहेत, जशी माहिती आपल्यापर्यंत आली तशी माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. तर असे हे आपण बघितलेलं आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा, आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा आणखी एक सिडको आणि म्हाडा लॉटरीच्या रिलेटेड जी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.